नमस्कार, स्वागत आहे तुमचं सान्वी कडक चॅनलवरती। आज आपण कापसासारखे मऊ दहीवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। 1 तासभर आपण ही डाळ भिजवून घेतलेली आहे। अशा प्रकारे डाळ भिजली गेली आहे। आता त्यातलं आपण पाणी काढून घेऊयात। या उडीद डाळीतील पाणी सर्वच काढायचं नाही, थोडंसं ठेवायचं, जेणेकरून ग्राइंड करताना आपल्याला पाणी टाकता येईल। आपण ऑलरेडी धुवून घेतली होती डाळ, म्हणून हेच पाणी त्यात वापरलं ग्राइंड करताना, तर काहीच नाही। आपण ग्राइंड करून घेऊया व्यवस्थित। ग्राइंड केल्यावर अशी पेस्ट तयार होते। थोडं जाडसर ठेवावे, त्याने वडे छान निघतात। आता त्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि फुलण्यासाठी, फ्लफीनेस येण्यासाठी बेकिंग सोडा घातलेला आहे। आपण तेल कढईत टाकले तापण्यासाठी। आता तेल व्यवस्थित तापलंय। आता आपण त्यात एक एक करून वडे सोडूयात। हाताच्याच साहाय्याने करायचे, जेणेकरून ते छान गोल निघतात। आता हे वडे आपण तळण्यासाठी टाकलेले आहेत। त्याला एकदा पलीने छान हे हलवून घेऊया। आता गोल्डन छान रंग आलेला आहे। आता आपण हे वडे काढून घेऊया। आता एका पतेल्यात आपण रूम टेम्परेचरवरचं पाणी घेऊया व त्यात हे वडे 2 मिनिटासाठी भिजवून ठेवूया, जेणेकरून ते छान भुसभुशीत होतात। अशा प्रकारे एक्स्ट्रा पाण्यात टाकल्यामुळे एक्स्ट्रा पाणी त्यातून दाबून काढून टाकायचं आहे। आता आपण अमूल मस्ती दही घेतलेला आहे, तो एका पतेल्यात काढून घेऊया। आता या पतेल्यात काढून घेतलेला आहे। चवीनुसार आपण त्याच्यात साखर टाकूया। जितकं प्रमाण गोड हवं आहे तितक्या प्रमाणात साखर टाकून घेऊया। अशा प्रकारे आपण साखर वितलेपर्यंत फेटून घेऊयात। माझ्या हातात, एका हातात मोबाईल असल्यामुळे, व्हिडिओ काढत असल्यामुळे मला एका हाताने जमत नाही आहे, तर मी फेटल्यावर तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे आपले दही फेटून घेतलेले आहे। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता मी तुम्हाला त्याची पुढची प्रोसेस दाखवते। एका भांड्यात तळाशी थोडं दही घातलं व त्यात वडे टाकून घेतलेले आहेत। आता त्याच्यावरती आपण दही टाकूयात। अशा प्रकारे आपले दही वडे तयार आहेत। अशा प्रकारे एका प्लेटमध्ये मी दही वडे सजवून घेतलेले आहेत, लाल तिखट चटणीसोबत। तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।